निंबाळकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। मात्र त्यांचे चुलत बंधू मकरंद राजे निंबाळकर यांनी ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान मकरंद राजे निंबाळकरांनी ओमराजेंच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। ओमराजेंच्या पक्षांतराच्या निर्णयाला घरातूनच विरोध होता। ओमराजे निंबाळकरांचं महिनाभरापासून बंडाचं प्लॅनिंग सुरू होतं। पक्षांतराबाबत चर्चा झाली होती, मात्र तो निर्णय मला मान्य नव्हता, अशी प्रतिक्रिया ओमराजेंचे चुलत बंधू मकरंद राजेंनी दिली आहे। एवढंच नाही तर पक्षाचा आदेश मिळाला तर ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही तयार असल्याचा इशारा मकरंद राजेंनी दिलाय। दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे 28 जूनला धाराशिवच्या दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे। या संदर्भातही मकरंद राजेंनी भाष्य केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। ओमराजेंच्या नव्या राजकीय वाटचालीला पहिला मोठा धक्का घरातूनच या निमित्तानं मिळाल्याचं स्पष्ट होत आहे। मकरंद राजे निंबाळकर, काय नातं ओमराजे आणि तुमचं नातं काय? ओमदादा माझे चुलत भाऊ आहेत आणि गेले 10 वर्षापासून आम्ही एकत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम करतो। चर्चा झाली होती आमची, परंतु मला हे काही योग्य वाटलं नाही आणि त्यांनी त्यांचा निर्णय घेतला। मी आपलं उद्धव साहेबांवर थांबलो। चर्चा झाली त्यावेळी तुम्ही त्यांना काय कन्व्हिन्स केलं, काय सांगत होता? माझं म्हणणं होतं अजून सुद्धा आपण याच पक्षातून, महाविकास आघाडीतून किंवा इंडिया आघाडीतून आपण अजूनही खासदार या ठिकाणी होऊ शकतो। लोकांचं आपल्यावर प्रेम आहे। आपण तुम्ही दिवस रात्र लोकांसाठी झटता, त्यामुळे लोक तुम्हाला अजूनही निवडून देतील असं मी त्यांना सांगितलं। तुमची भूमिका काय आहे? मी उद्धव साहेबांच्या सोबत आहे। मी पक्षाचा सहसंपर्क प्रमुख आहे। 5 वर्ष शिवसेनेचा नगराध्यक्ष म्हणून या धाराशिवमध्ये मी काम पाहिलेलं आहे आणि येत्या 28 तारखेला उद्धव साहेब या ठिकाणी धाराशिवला येणार आहेत, तर त्यांच्या सभेसाठी आता आमची तयारी सुरू आहे। जे खासदार सोडून गेले त्यावेळी संजय राऊतांनी म्हणले की आता ऑपरेशन तुडवा करा। आता बंधू आहेत तिकडे गेले, धर्मसंकट तुमच्या पुढे आलं। नाही, बरोबर आहे। आता शिवसैनिक आहेत, शेवटी शिवसैनिकांच्या भावना असतात। संजय राऊत साहेब वरिष्ठ नेते आहेत आमचे। शिवसेना ही खरं तर चळवळीतून निर्माण झालेली संघटना आणि पक्ष आहे। त्यामुळं शिवसैनिकांकडून ज्या अपेक्षा जनतेच्या असतात त्या खरं तर या व्यवस्थेच्या विरुद्ध आपण जाब विचारून आपली कामं करून घेतली पाहिजे, अशा प्रकारे शिवसैनिकांकडून लोकांच्या देखील अपेक्षा असतात। त्या पद्धतीनंच यापुढील काळात देखील आमच्याकडून काम होईल। बंधू असल्यामुळं धर्मसंकट आहे तुमच्या पुढे, पुढच्या पक्षात गेले आता कसा प्रतिकार करणार त्यांचा? सत्ता आहे त्यांच्याकडे तर आता असू द्या ना, आम्ही संघटना बांधीचं काम करू। यापुढील काळामध्ये जे पक्षप्रमुख त्या ठिकाणी आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करू। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। तर खासदार ओमराजे निंबाळकरांचं शिवसेनेत जाण्याचं प्लॅनिंग हे गेल्या महिन्याभरापासून सुरू होतं, मात्र त्याला माझा विरोध होता असं त्यांचेच बंधू मकरंद राजे निंबाळकर यांनी केलेलं आहे। तर ओमराजेंच्या बंधूंनी मात्र त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे। तर एक महत्त्वाची बातमी येते, राजधानी दिल्लीमधून 2 ते 3 दिवसात केंद्रीय मंत्री